കർത്താവ് ഒരു അവസരം കൂടെ നമുക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु का धन्यवाद हो, उन्होंने हमको और एक अवसर दिया है. നമ്മളെ വളരെ സുപരിചിതമായ ഒരു വാക്യമാണ് നമ്മൾ എടുക്കുന്നത്. आज हम लोग बहुत ही परिचित वाक्य को हम लेने वाले हैं. നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം അതിന്റെ 19-ാം അധ്യായം 10-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. लूका का सुसमाचार 19वां अध्याय वाक्य 10 में इस रीति से कहता पढ़ते हैं. ദൈവപുത്രൻ ഭൂമിയിലേക്ക് വന്നതിന്റെ ഉദ്ദേശം കാണാതെ പോയതിനെ തിരഞ്ഞ് രക്ഷിക്കുക, കണ്ടുപിടിക്കുക എന്നുള്ളതാണ്. तो मनुष्य का पुत्र यानी प्रभु यीशु मसीह का इस जगत पे आने का उद्देश्य सबसे बड़ा यह है कि खोए हुए को ढूंढे. അപ്പൊ എന്താണ് കാണാതെ പോയത്, എന്താണ് കണ്ടെടുക്കുക എന്നുള്ളതിനെ കുറിച്ച് നമുക്ക് ഏകദേശമൊക്കെ അറിയാം. तो वह क्या है कि सही रीति से खोया हुआ का सही अर्थ और किस रीति से ढूंढा हुआ उसका अर्थ कुछ विषय में अर्थ में हम लोग जानते हैं वो बातों को. എങ്കിലും ചിലപ്പോഴൊക്കെ അതിൻ്റെതായ ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്ന അർത്ഥത്തിൽ ഒരുപക്ഷെ അറിഞ്ഞിരിക്കുകയില്ല. परंतु परमेश्वर जिस उद्देश्य से हम समझना चाहिए शायद हमने उस रीति से शायद समझा नहीं होगा. അപ്പൊ കാണാതെ പോയെന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് അർത്ഥം? तो जो खो गए हैं उसका मतलब क्या है? ദൈവത്തിന് ഏതെങ്കിലും വസ്തു കാണാതെ പോകുന്നുണ്ടോ? क्या परमेश्वर के नजरिए से ऐसा कोई भी है क्या जो खो सकता है परमेश्वर के सामने से? നരകവും പാതാളവും കർത്താവിന് മുമ്പിൽ ഇരിക്കുന്നു, കണ്ണിന് മുമ്പിൽ. अब वचन में क्या पढ़ते हैं कि नरक और पाताल परमेश्वर के आंखों के नजर के सामने है. എല്ലാ മനുഷ്യപുത്രന്മാരുടെയും ഹൃദയവും അപ്പോൾ കർത്താവ് വായിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. और सभी मनुष्यों का हृदय को मनो को हर पल हर क्षण प्रभु पढ़ता है, जानता है कि उनका मनों में क्या चल रहा है करके. പിന്നെന്താണ് കാണാതെ പോയെന്ന് പറഞ്ഞത്? तो फिर खो गया है करके बोला तो फिर क्या है उसका मतलब? परमेश्वर से रहित, ദൈവത്തിൽ നിന്ന് ദൂരെ है. ദൈവം കാണുന്നുണ്ട്, परमेश्वर तो देख रहा है. അപ്പോൾ ഇവിടെ നമുക്ക് ഒന്നും കൂടെ അതിന്റെ പരിശോധിച്ച് നോക്കാം. हाँ yes. നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 3-ാം അധ്യായം 8-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നു. यशायाह का पुस्तक 3रा अध्याय वाक्य 8 में हम इस रीति से पढ़ते हैं. यरूशलेम तो डगमगाया और यहूदा गिर गया है, क्योंकि उनके वचन और उनके काम यहोवा के विरुद्ध है, जो उसकी तेजो में आंखों के सामने बलवा करने वाले ठहरे हैं. ഇവിടെ നമ്മളൊരു കാര്യമാണ്, തേജസ്സുള്ള കണ്ണ്. अभी यहाँ पर परमेश्वर की आंखों का एक गुण विशेषता दिया है कि वो तेजो में आंखें हैं. ഒരു വാക്ക് തേജസ് ഇല്ലെങ്കിൽ എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? जिसको अगर तेज नहीं है, महिमा नहीं है, उसका मतलब क्या है? അന്ധകാരത്തിലാണ്. मतलब वो एक अंधकार में है. അന്ധകാരത്തിന്റെ ഫലം എന്താണ്? അല്ലെങ്കിൽ പാപത്തിന്റെ ഫലം എന്താണ്? और अंधकार का फल क्या है, पाप का फल क्या है? ന്യായവിധി, जो अंतिम न्याय जो होने वाला है. അപ്പോൾ ലോകത്തിൽ ഒരു മനുഷ്യനും ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ദൈവത്തിന്റെ തേജസ് ഉള്ളവനായിട്ടില്ല. तो मतलब परमेश्वर जब मनुष्य की ओर देखते समय में ये मनुष्य जात में ऐसा कोई भी मनुष्य नहीं है जिसके अंदर एक महिमा हो, एक तेजस हो. ദൈവത്തിന് ഒരാളോട് സംസാരിക്കണമെങ്കിൽ, उदाहरण के लिए अगर परमेश्वर को एक व्यक्ति से बात करना हो तो ദൈവത്തിന്റേതായ തേജസ് ആ വ്യക്തിയിൽ കാണണം. तो मतलब परमेश्वर के समान जैसा महिमा और तेजस वो व्यक्ति के अंदर भी होना चाहिए. നമുക്ക് ഒരു പട്ടിയുമായിട്ട് സംസാരിക്കാൻ കഴിയുമോ? क्या हमें कुत्ते के साथ बात कर सकते हैं क्या? നമ്മുടെ ദൃഷ്ടിയിൽ പട്ടിയില്ല, हमारे नजर में क्या है? कुत्ता है, उसका कोई मूल्यता नहीं है. നമുക്ക് അതിനെ കാണാൻ കഴിയില്ല, हम तो उसको ध्यान भी नहीं देते. സഹിയാക്കാൻ കഴിയത്തില്ല. उसके हम लोग उसके अच्छा मित्र है, मेरा सहभागी है, ऐसा जोड़ीदार नहीं बना सकते कुत्ते को. നമ്മുടെ സന്തോഷം ഒന്ന് പകരാൻ കഴിയത്തില്ല, हमारा आनंद उसको बांट नहीं सकते. നമുക്ക് സഹവാസമില്ല. हम लोग साथ में रह नहीं सकते. നമ്മളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം എല്ലാ പട്ടികളും കാണാതെ പോയതാണ്. मतलब हमारे नजर मनुष्य के नजरिए से देखा जाए तो कुत्ते क्या है? एक तरफ से खोए हुए लोग, क्योंकि हम लोग उनको भाव भी नहीं देते, ഒരു പ്രയോജനവും നമുക്കില്ല. क्योंकि हमारे लिए कुछ फायदा नहीं है. നമുക്ക് ബന്ധം ഉണ്ടാകേണ്ടത് നമ്മളെപ്പോൾ ഒരു മനുഷ്യനായിരിക്കണം. अगर हमें किसी के साथ रिश्ता बनाना है तो हमारे समान, हमारे जीवन जैसा दूसरा जीवी रहना चाहिए, उन्हीं के साथ हम बात कर सकते हैं. അപ്പൊ മനുഷ്യരെല്ലാം ആരാണ്? तो ऐसा है तो मनुष्य फिर क्या है? ദൈവത്തിന് क्योंकि परमेश्वर को हमारे मनुष्य का कुछ भी फायदा नहीं है. അപ്പൊ ദൈവം മനുഷ്യനെ തേജസ് എന്നുള്ള ഒരു നിലയിലാണ് അവനെ കാണാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. परंतु परमेश्वर का बड़ा मन देखो, वो चाहता है कि मनुष्य भी तेजो में ही रूप में रहे, जैसा परमेश्वर तेजस में है वैसा मनुष्य भी रहे. അപ്പൊ റോമലേഖനം 3:23 നമ്മൾ വായിക്കുന്നത്, रोमियो 3:23 में हम पढ़ते हैं, അവൻ കാണാതായി എന്ന് പറഞ്ഞാൽ तो मतलब मनुष्य खोया हुआ था, मतलब അന്ധകാരത്തിലാണ്, वो अंधकार में है, ദൈവത്തെ തേജസ്സില്ല, परमेश्वर का महिमा नहीं है, ദൈവവുമായിട്ട് സംസാരിക്കാൻ കഴിയത്തില്ല. और वो मनुष्य परमेश्वर से बात नहीं कर सकता. അവരെല്ലാവരും
ദൈവത്തിന്റെ തേജസ്സുള്ള കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് മറഞ്ഞുപോയി. और परमेश्वर का तेजो में आंखों के नजर से मनुष्य क्या है, छुपा हुआ है, मतलब उनका मूल्यता नहीं है. इस रीति से वो अलग है. वो മനുഷ്യൻ നഷ്ടപ്പെട്ടവനാണ്. मनुष्य मतलब खोया हुआ है. അവൻ നരകത്തിന് യോഗ്യനാണ്. मतलब क्या है कि वो नरक के लिए योग्य है. ഒരിക്കൽ മരണവും एक बार मृत्यु, പിന്നീട് ന്യായവിധി എല്ലാ മനുഷ്യരിലും फिर न्याय का विधि सभी मनुष्यों के ऊपर परमेश्वर ने न्याय का वो नियुक्ति करके रखा है. നമുക്ക് വേറൊരു വാക്യം കൂടെ നോക്കാം. एक और वाक्य हम पढ़ेंगे. ഹബക്കൂക്ക് പ്രവചനം 1:13 हबक्कुक का पुस्तक 1:13 में हम पढ़ते हैं. तेरी आंखें ऐसी शुद्ध है हाँ। कि तू बुराई को देख ही नहीं सकता. അപ്പം ദൈവം കാണുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब देख ही नहीं सकता, उसका मतलब क्या है? എല്ലാ മനുഷ്യരും ദോഷികളാണ്. सभी मनुष्य कौन है? दोषी है और बुरा है. ഒരു മനുഷ്യനും നീതിമാനില്ല. कोई भी मनुष्य धर्मी नहीं. ദൈവത്തിന്റെ കണ്ണ് തേജസ്സുള്ളതാണ്. परमेश्वर का जो नजर जो है, जो दृष्टि जो है, तेजोमय है. കർത്താവിന്റെ കണ്ണ് വളരെ പ്യുവർ ആണ്. और अभी हमने पढ़ा कि वो बहुत ही निर्मल और शुद्ध है. ദോഷം കണ്ടുകൂടാൻ കഴിയത്തില്ല. मतलब वो दोष का चीज है या बुरा चीज है, देख ही नहीं सकता. അപ്പൊ പിന്നെ ആരുണ്ട്? तो फिर कौन बचा फिर? അല്ലേ? അപ്പൊ ഇനി ആര് രക്ഷിക്കും? तो अभी कौन बच सकता है फिर? ऐसा है तो परमेश्वर के ऐसे शुद्ध नजर से फिर कौन बच सकता है? അപ്പോൾ ദൈവത്തിനൊരാളെ കാണണമെങ്കിൽ तो अभी परमेश्वर को जो अपने तेजो में और निर्मल आंखों से देख रहा है, उनको देखना है तो ദൈവത്തിന് തേജസ് അവനിൽ വേണം. तो ऐसा व्यक्ति को जब देखते समय में परमेश्वर एक ऐसा व्यक्ति को दिखना चाहिए जिसके अंदर परमेश्वर का महिमा है ദൈവത്തിന്റെ വിശുദ്ധി അവനിൽ കാണണം. और परमेश्वर का पवित्रता ही उसमें रहना चाहिए ദൈവത്തിന്റെ അബദ്ധത അവനിൽ കാണണം. और परमेश्वर का अमरता उसमें रहना चाहिए. അവനോട് ദൈവം അവനെ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കാൻ ദൈവം ഇഷ്ടപ്പെടുന്നു. और ऐसे लोग, ऐसा व्यक्ति के साथ बार बार देखते रहने के लिए परमेश्वर को चाहत आएगा, पसंद आएगा कि मैं ऐसी व्यक्ति से प्रभु बात करेगा. फिर ആ കണ്ണ്, വിശുദ്ധിയുടെ കണ്ണ്, നീതിയുടെ കണ്ണ്, അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളെ കണ്ടോണ്ടിരിക്കുകയാണ് ദൈവത്തിന് സന്തോഷം. इसलिए परमेश्वर का नजरिया इतना महिमा से भरा हुआ है, इतना तेजस से भरा हुआ है, इतना पवित्र है कि वो नजर से सिर्फ वही लोगों को जिनके अंदर वही स्वभाव, वही गुण है, उन्हीं लोगों को देखते रहने का चाहत परमेश्वर को है. കാണാതെ പോയി എന്നതിന്റെ അർത്ഥമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. मतलब हम जो खोए हुए हैं, जो लूका में हमने पढ़ा शुरुआत का आरंभ का वाक्य, वो खोया हुआ का अवस्था को बता रहा हूं मैं. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ ദൈവത്തിന് പ്രസാദമായ രീതിയിൽ ദൈവത്തിന്റെ തേജസ്സുള്ളവനായി, ദൈവത്തിന്റെ വിശുദ്ധിയുള്ളവനായി, ദൈവത്തിന്റെ ജീവനുള്ളവനായി, അമർത്യതയുള്ളവനായി ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ നിർത്താൻ ആർക്ക് കഴിയും? तो ऐसा है तो परमेश्वर के इस नजर के सामने एक दूसरा जीवी है, एक ऐसा मनुष्य जो परमेश्वर का जीवन हो, उनका तेजस हो, उनका अमरता हो और पवित्रता ही हो, ये सब स्वभाव में भरकर ऐसा कौन सा मनुष्य है जो खड़े रह सकता है, जो मनुष्य से जन्म लिया हो? ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാർ കഴിയുമോ? क्या परमेश्वर का दासों को ऐसा खड़े रह सकते हैं क्या? ദൈവത്തിന്റെ ദൂതന്മാർ കഴിയുമോ? क्या परमेश्वर का स्वर्गदूत लोग खड़े रह सकते हैं क्या? നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ अय्यूब का पुस्तक में हम क्या पढ़ते हैं? 4:18-19 വായിക്കുകയാണ്. 4:18 और 19 में पढ़ते हैं. एक और अपने सेवकों पर भरोसा नहीं रखता हाँ। और अपने स्वर्गदूतों को भी दोषी ठहराता है. നോക്കുക, സ്വർഗദൂതന്മാർക്ക് തേജസ് ഉണ്ടോ? क्या स्वर्गदूत के पास तेजस है क्या, महिमा है क्या? ഉണ്ടോ? പക്ഷേ ആ തേജസ്സിന്റെ ഇടയിൽ കൂടെ ദൈവം അവന്റെ വിശുദ്ധിയുടെ കണ്ടുകൊണ്ട് നോക്കുമ്പോൾ അവരിൽ കുറ്റം കണ്ടുപിടിക്കാം. तो ये सारे स्वर्गदूत तो हम जानते हैं कि तेजस से भरे हुए, उनमें वो चमक है, वो महिमा है, लेकिन परमेश्वर का नजर इतना तेजो में है, इतना पवित्र है, इतना शुद्ध है कि वो तेजस से भरा हुआ अन्य जीवियों के अंदर भी दोष निकाल सकता है. ദൈവം അത്രയ്ക്ക് വിശുദ്ധനാണ്. उतना पवित्र है परमेश्वर. ദൂതന്മാർ പാപം ചെയ്തിട്ടില്ല. भले ही स्वर्गदूत लोग ने पाप किया ही ना हो, അവർ സ്വർഗത്തിൽ തന്നെയാണ്. वो लोग अभी भी स्वर्ग में है. എപ്പോഴും ദൈവത്തെ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो लोग हमेशा परमेश्वर को देख रहे हैं. പക്ഷെ ദൈവം വെക്കുന്ന ഡിമാൻഡ് പാലിക്കാൻ അവർക്ക് അപ്പോഴും കഴിയും. लेकिन परमेश्वर जब एक प्रस्ताव रखता है, उस बात को पूरा करने के लिए, उस बातों को पालन करने के लिए स्वर्गदूत को भी नहीं हो सकता. അങ്ങനെയാണെങ്കിൽ ऐसा है तो മൺകൂരിയിൽ പിറന്ന് हम जो मिट्टी से भरे हो, मिट्टी में से जन्म लिए, മണ്ണിലേക്ക് തിരികെ പോകുന്ന वापस मिट्टी में ही जाने वाले जीवी लोग, മനുഷ്യന്റെ കാര്യം പറയാനുണ്ടോ? हम जैसे नीचे गिरा हुआ, कीड़े पड़ा हुआ, हम जैसे मनुष्य क्या कुछ कर सकते हैं क्या? जो स्वर्गदूत नहीं कर पाएगा, हम क्या कर सकते हैं फिर? അവൾ ആരെ?
ഇങ്ങനെയുള്ളവരെ ആര് കണ്ടെടുക്കും? तो ऐसे लोगों को कौन ढूंढ कर लाएगा और प्रभु के सामने खड़ा कर सकता है? फिर അവിടെ ദൈവം പറയുകയാണ്, परमेश्वर कहता है ഏത് മനുഷ്യനെയും कोई भी मनुष्य को നരകത്തെ തള്ളിയിടാനുള്ള രേഖ എന്റെ കയ്യിലുണ്ട്. तो उसको नरक में गिरा डालने के लिए उसका रेखा कानूनी तौर पर जो व्यवस्था है, जो बात है, वो अधिकार परमेश्वर के पास है, അത് ഭൂമിയിലല്ല രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. परंतु वो रेखा भूमि में नहीं लिखा है. മോശ പറയുകയാണ്, मूसा कहता है ഞങ്ങളുടെ പാപം നിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നീ ഇങ്ങനെ വെച്ചിരിക്കുന്നു. परमेश्वर ने, यहोवा परमेश्वर ने हमारा सारा पाप को परमेश्वर के नजर के अपने आंखों के सामने रखा है. അതുപോലെ നരകത്തിൽ തള്ളാൻ वही तो काफी, वो उतना काफी है ना हमें नरक में डाल जाने के അപ്പൊ लिए. ദൈവം നമ്മളെ നോക്കുമ്പോൾ കാണുന്നത് എന്താണ്? तो इसलिए परमेश्वर जब हमें देखते हैं समय में हमारा सबसे पहला क्या दिखता है परमेश्वर को? നമ്മുടെ ദോഷപ്രവൃത്തികൾ, हमारा दोष और हमारा बलवा करने का स्वभाव और हमारा पाप का स्वभाव सबसे पहला दिखता है उनको. 90 സങ്കീർത്തനം 8 വാക്യത്തിൽ വ്യക്തമായിട്ട് ഇത് പറയുന്നുണ്ട്. भजन संगीता वाक्य 8 में हम पढ़ते हैं. ഇനി അത് പോട്ടെ, पढ़ो पढ़ो. कि हमारे अधर्म के कामों को अपने सम्मुख और अपने और हमारे पीछे हुए पापों को अपने मुख की ज्योति में रखा है. हाँ, बस मतलब परमेश्वर के सामने, आंखों के सामने दिखता है हमारा सारा बुराई. ദൈവം നോക്കുമ്പോൾ എന്താ കാണുന്നത്? मतलब प्रभु जब हमें देखते समय में हमारा क्या दिख रहा है? ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത, मतलब ऐसा चीज जो परमेश्वर को पसंद नहीं है, ദൈവത്തിനെ വെറുപ്പുളവാക്കുന്ന परमेश्वर को घृणित करता है, ദോഷപ്രവൃത്തികൾ. हमारे बुरे काम. തന്നെയുമല്ല, നമ്മൾ ഇയ്യോബിന്റെ പുസ്തകം 14-17 വായിക്കുമ്പോൾ अय्यूब का पुस्तक 14-17 में हम पढ़ते हैं. ഈ ദോഷപ്രവൃത്തികൾ ദൈവം ഒരു സഞ്ചിയിലാക്കി സൂക്ഷിച്ചു വെച്ചിരിക്കുന്നു. पढ़ना. मेरे अपराध मोहर बंद थैली में है। हाँ, मोहर बंद. मेरा जो अपराध और पाप और गुना और मेरा सारे गुना काम क्या करके रखा है? मोहर डाल के एक थैली में संभाल के रखा है प्रभु ने. ആ സീല് പൊട്ടിക്കാൻ നമുക്ക് കഴിയുമോ? उस मोहर को हम जाकर तोड़ सकते हैं क्या? അപ്പൊ പിന്നെ तो फिर हम कैसे बचेंगे? പിന്നെ പറയുകയാണ്, फिर कहता है നമ്മള് യിരെമ്യാ പ്രവചനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. യിരെമ്യാ യെശയ്യാ പുസ്തകത്തിൽ അതിന്റെ 65:6 आइज़ाया का पुस्तक 65 का 5 में हम पढ़ते हैं. അവിടെ ദൈവം എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നു, पढ़ना. जो कहते हैं हट जा मेरे निकट मत आ क्योंकि मैं तुझसे पवित्र हूँ। उसका 6 पढ़ना, 6 का शुरुआत. बात मेरे सामने लिखी हुई हाँ, देखो. हाँ, तो मेरा सारे अपराध है, मेरा सारा गुना क्या है परमेश्वर के नजर में? सब सामने लिखा हुआ है. ആ ഇനി നമ്മൾ വായിക്കുന്ന ഹോശേയ പ്രവചനം 7:2 होशेया 7 का 2 में ദൈവം എപ്പോഴും ഓർത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. पढ़ना. 7 का 2. कभी वे नहीं सोचते कि यहोवा हमारी सारी बुराई को स्मरण रखता है। देखो, होगा. यहोवा परमेश्वर हमारे सारे अपराधों को हमेशा याद करता है और स्मरण करता है. പിന്നെ നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ 1:18 വായിക്കുന്നത്, और इज़ाया 1 का 18 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ പാവങ്ങൾ ദൈവസന്നിധിയിൽ കടും ചുമപ്പായിരിക്കുന്നു. हमारा पाप जो है लाल सा है. പിന്നീട് നമ്മൾ യിരെമ്യാ പ്രവചനം 2:22-23 വായിക്കുമ്പോൾ और यिर्मयाह का पुस्तक 2 का 22 और 23 में हम पढ़ते हैं. നമ്മള് हाँ, सजी से धोए और बहुत सा साबुन भी प्रयोग करे तो भी तेरे अधर्म का धब्बा അവിടെ हमारा अधर्म का धब्बा ആ जो दाग है. ആ അപ്പൊ ദൈവം നോക്കുമ്പോൾ നമ്മളെ നോക്കുമ്പോൾ ഇതൊക്കെയാണ് കാണുന്നത്. तो मतलब क्या, ये सब बातें परमेश्वर के नजर के सामने, हमारा धब्बा, हमारा लाल सा रंग, हमारा जो पाप में स्वभाव, हमारा पाप एक थैली में डालकर, ये सब गंदगी सब परमेश्वर के नजर के सामने है. അപ്പൊ ആർക്ക് രക്ഷിക്കാൻ കഴിയും? तो ऐसा है तो कौन बच सकता है? और कौन सा मनुष्य दूसरा मनुष्य को बचा सकता है? कोई नहीं बचा सकता. ആർക്കേലും രക്ഷിക്കണമെങ്കിൽ तो अगर किसी को अगर बचाना है तो അവൻ തേജസ്സുള്ളവരായിരിക്കണം, मतलब वो महिमा से होना चाहिए, वो അമർത്യതയുള്ളവനായിരിക്കണം, अमरता में रहना चाहिए, മരണത്തെ കൊല്ലുന്നവനായിരിക്കണം. കാരണം ഈ ന്യായവിധിയെ അതിന് വേണം രക്ഷിക്കാൻ. और ऐसा शक्तिशाली जीवी होना चाहिए जो मृत्यु को मार दे. क्योंकि अमरता लाना है तो मृत्यु पर विजय पाना होगा. मृत्यु उसको पकड़ के रख नहीं सकता, എല്ലാവരും പാപം ചെയ്ത് क्योंकि सब लोगों ने पाप किया है തേജസ് നഷ്ടപ്പെട്ട് और महिमा को खो बैठा है അന്ധകാരത്തിന് കീഴിൽ ന്യായവിധി കീഴിയാണ്. और अंधकार के नीचे न्याय के अधीन में आ चुके हैं. രണ്ടാം മരണത്തിലാണ്. दूसरा मृत्यु में है. ഇനി അതിൽ നിന്ന് ആര് രക്ഷിക്കും? इससे कौन बचा सकता है? ഇവിടെ നോക്കുക, നമ്മൾ രണ്ടാം മരണത്തിലേക്ക് പോകാതിരിക്കാൻ രക്ഷിക്കുകയല്ല, तो ऐसा नहीं है कि हमें दूसरा मृत्यु की ओर हम ना गिरे, उधर उसकी ओर ना पड़े, उससे बचा रहे, ऐसा नहीं है.
है, രണ്ടാം മരണത്തിന് നിയമിക്കപ്പെട്ടവരെ ആ മരണത്തിൽ നിന്ന് രക്ഷിക്കുക എന്നുള്ളതാണ്. मतलब ऐसा नहीं कि आगे चलकर हम लोग दूसरा मृत्यु के पास आएंगे, ऐसा नहीं है. हाँ. हम लोग पहले से ही दूसरा मृत्यु के अधीन में थे, हाँ. उसके चंगुलता से हमें बचाना है. അപ്പൊ ദൈവം നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷിച്ചാൽ तो मतलब परमेश्वर ने हमें नरक से भी बचा लिया, പിന്നെ രണ്ടാമത് പോകാൻ സാധ്യതയില്ല. तो फिर दूसरा मृत्यु का हावी नहीं आ सकता. കാരണം ആ രക്ഷ അത്രയ്ക്ക് രക്ഷയാ, അല്ലെങ്കിൽ പിന്നെ രക്ഷയല്ലല്ലോ. क्योंकि उद्धार बोला तो उतना बड़ा उद्धार है, वो प्रभु ने इतना बड़ा उद्धार हमको दिया है, बोलते समय में नरक से, न्याय से और सब प्रकार का परमेश्वर का क्रोध से हमें बचाया, दोबारा फिर गिर नहीं सकता. ऐसा उद्धार का सुरक्षता में हमें खड़ा किया है. അപ്പൊ ഇങ്ങനെ ഒരു വ്യക്തി ആരുണ്ട്? ऐसा कौन है फिर? ദൈവം നോക്കുമ്പോൾ തേജസ്സുള്ളവരായിരിക്കണം. मतलब परमेश्वर जब देखते समय में उनके नजर में सबसे पहले क्या दिखना चाहिए? एक महिमा से भरा हुआ एक पुरुष रहना चाहिए, അവന് നീതി ഉണ്ടായിരിക്കണം, उसके अंदर धार्मिकता रहना അവന് चाहिए, നിത്യത ഉണ്ടായിരിക്കണം, उसके अंदर अनंतता होना चाहिए, മരണത്തെ വെല്ലുവിളിച്ച് മരണത്തെ നശിപ്പിക്കാൻ കഴിവുണ്ടായിരിക്കണം. मृत्यु को चेतावनी देकर मृत्यु को हरा सके ऐसा बल होना चाहिए. അപ്പോൾ നഷ്ടപ്പെട്ടത് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? അല്ലെങ്കിൽ കാണാതെ പോയി എന്നുള്ളതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലായോ? तो हम खोए हुए थे, मतलब खोए हुए को बचाने आया, मतलब खोए हुए वो अवस्था क्या है समझ गए आप लोग? छोटी बात नहीं है. അപ്പൊ കണ്ണെടുക്കാൻ അതിന് തക്കമുള്ള ഒരാൾ വേണം. तो ऐसा है, तो ऐसा एक शक्तिशाली जीवी रहना चाहिए, हाँ. ऐसे खोए को जाकर ढूंढे. ആ ഈ പാപങ്ങൾ मतलब ये सारा पापों को, അവിടെ നമ്മൾ നേരത്തെ നമ്മള് ദൈവം കെട്ടിവെച്ചിരിക്കുന്നത് जैसा हमने देखा कि तैली में संभाल के रखा അവന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ और ഇരിക്കുന്നത്, प्रभु के नजर के सामने है, ദൈവം അത് സീൽ ചെയ്ത് വെച്ചിരിക്കുന്നത്, परमेश्वर ने उसके ऊपर मोहर डाल के रखा है ദൈവം എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നത്, और हमारा पापों को लिख के रखा है. ഇത് ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് എടുത്തു മാറ്റണം. तो एक ऐसा कोई व्यक्ति रहना चाहिए जो परमेश्वर की नजर से हटाकर दूर रखना चाहिए. അപ്പോൾ ദൈവത്തിന് പറയാൻ കഴിയും, तब परमेश्वर कहेगा, ഇപ്പോൾ ഞാൻ കാണുന്നു, देखो अब मैं वो व्यक्ति को देख रहा हूँ, ഇവൻ ന്യായവിധിയില്ല. अभी इसके अंदर न्याय नहीं है. Praise the Lord. आमेन. നമ്മൾ അങ്ങനെയുള്ളവരാണോ? क्या हम लोग वैसे बन चुके हैं क्या? Praise the Lord. नहीं. അങ്ങനെ ഒരു ആളെ വേണം. तो ऐसा एक बचाने वाला व्यक्ति चाहिए. ആ രക്ഷിക്കുന്ന ആളെ പോലെ രക്ഷപ്പെടുന്ന ആളുമായി തീരുകയാണ്. और ये इस उद्धार का खासियत क्या है? जो हमें बचाने आ रहा है, बच गए लोग भी उस बचाने वाले जैसा है. അങ്ങനെങ്കിൽ अगर ऐसा है ദൈവത്തിന് അവനെ കാണാം, तो ऐसा है तो प्रभु उसको देख सकता है, ദൈവത്തിന് അവനോട് സംസാരിക്കാം, प्रभु उससे बात कर सकता है, ദൈവത്തിന് അവനെ എന്നെ മകനെ എന്ന് വിളിക്കാം, और परमेश्वर उसको अपना बेटा करके बुला सकता है, ദൈവത്തിന്റെ സ്വത്തെല്ലാം അവന് കൊടുക്കാം. और परमेश्वर का सारा मिरास का दंड उसको मिरास के रूप में दे सकता है. मैं Praise the Lord. നമുക്ക് ആ ഒരു വ്യക്തിയെ കണ്ടുപിടിക്കണം. ऐसा एक व्यक्ति को ढूंढना है. എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായം इब्रानियों का पुस्तक पहला അവിടെ अध्याय, ഒരു വ്യക്തിയെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. वहां पर एक व्यक्ति के बारे में कहता അത് है. നമ്മൾ തികച്ചും വായിക്കാൻ നമ്മൾ അതിന്റെ अगर उस वाक्य का अर्थ को सही रीति से ध्यान से अगर हम पढ़ेंगे तो ആ ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കാം. എബ്രായ ലേഖനം 1:3 1 का 3 पढ़े. वह उसकी महिमा का प्रकाश ഓക്കെ देखो वो उनका महिमा का प्रकाश है. Praise the Lord. आमेन. അതെന്നേലും ഭംഗിപ്പോയിട്ടുണ്ടോ? वो जो उनका प्रकाश है, उस प्रकाश में कभी डगमग या प्रकाश कम हुआ या धुंधला हो गया या बुझ गया, ऐसा हुआ है क्या कभी? യേശു ക്രിസ്തു എന്നെങ്കിലും പിതാവിന് മുമ്പിൽ നിന്ന് കാണാതെ പോയിട്ടുണ്ടോ? क्या यीशु मसीह परमेश्वर के नजर, परमेश्वर जब यीशु को देख रहा था, एक दिन यीशु मसीह खोया हुआ जैसा या परमेश्वर के नजर के सामने नहीं है, ऐसा अवस्था यीशु में कभी आया है क्या? Praise the Lord. आमेन. അപ്പോൾ ദൈവത്തിന് ഒരു വ്യക്തിയുണ്ട്, तो मतलब परमेश्वर ने अभी एक ऐसा मनुष्य को ढूंढ लिया है जो अबे- कभी भी खोएगा नहीं. അവനെ കണ്ടുകൊണ്ട് സന്തോഷിച്ചിരിക്കുകയാണ് और പിതാവ്. वो पिता परमेश्वर उस पुरुष यीशु मसीह को देखकर हमेशा आनंदित होकर बात कर रहा है. അവനെയാണ് ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നത്. ऐसा व्यक्ति को परमेश्वर इस्तेमाल कर रहा है. അവൻ ആരാണ്? वो कौन है? ദൈവത്തിന്റെ തേജസ്സിന്റെ അതേ റിഫ്ലക്ഷൻ ആണ്. परमेश्वर का जो तेज का वही रूप का प्रकाश प्रकटीकरण रूप में है. എന്ന് പറഞ്ഞ ആ ബ്രൈറ്റ്നെസ് ആണ്, मतलब वही चमक है. എന്ന് വെച്ചാൽ ആ ഔട്ട്ഷൈനിങ്. मतलब जो बाहर से जो चमकने का जो प्रभाव, जो शोभा, तेज जो बाहर प्रकट होकर आ रहा है, वही तेज का प्रभाव है. Praise the Lord. അതിന്റെ ആ മഹത്വം എത്ര, അത് എന്നെങ്കിലും ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ നിന്ന് ക്രിസ്തു കാണാതായിട്ടുണ്ടോ? तो मतलब उस महिमा में इतना तेज में जब रहते समय में क्या प्रभु का यीशु मसीह कभी भी डगमगाया है क्या, या परमेश्वर की नजर से दूर हुआ है क्या? അങ്ങനെയുള്ള ഒരു വ്യക്തി, तो ऐसा ना होने वाला, सदा प्रभु के परमेश्वर के नजर के सामने दिखने वाला ऐसा एक व्यक्ति. അടുത്ത വാക്യം, അടുത്ത ഭാഗം വായിക്കുന്നത്, आगे हम पढ़ते हैं. he is the express image, ദൈവത്തിന്റെ എക്സാക്ട് അതേ പ്രതിമയാണ്. 3 पढ़ना फिर से. वह उसकी महिमा का प्रकाश ആ और आगे. और उसके तत्व की
छाप है। उसी के तत्व का छाप है, मतलब उसी के समान दिखने वाला हाँ। उसी का प्रतिरूप है। ഇതിന് വായിക്കുകയാണ് फिर हम पढ़ते हैं എല്ലാം और പ്രപഞ്ചത്തിലുള്ളത് മുഴുവനും അവന്റെ ശബ്ദത്താൽ മുറുകെ പിടിക്കുന്നവനായിരിക്കണം, അല്ലെങ്കിൽ അതിനെ ഹോൾഡ് और ചെയ്യുന്നവനായിരിക്കണം. आगे और सब वस्तुओं को अपनी सामर्थ्य के वचन से हाँ, और Praise the सभी Lord. बातों को हाँ। अपने सामर्थ्य के वचन से हाँ। संभाले रखा हुआ ऐसा एक व्यक्ति। അപ്പൊ കാണാതെ പോയതിനെ കണ്ടുപിടിക്കാനുള്ള വ്യക്തിയുടെ ക്വാളിഫിക്കേഷൻ എന്തൊക്കെയാണ്? तो मतलब हम जो खोए हुए लोगों को ढूंढने वाला जो व्यक्ति आ रहा है स्वर्ग से, हाँ। उसका काबिलता है क्या क्या है? यहाँ पर अभी हमने पढ़ा। ആ, हाँ, हाँ। उसका प्रकाश का तेज है हाँ। और उसी का ही स्वरूप प्रतिरूप है हाँ। और सभी चीजों को अपने शब्द के वचन से संभाले रखा है। അവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? അടുത്ത വാക്യം वो വായിക്കുമ്പോൾ क्या करेगा आगे? वह पापों को धोकर ആ praise the Lord. वो पापों को धोकर, ഒരാൾക്ക് मतलब ये एक व्यक्ति को നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ കഴിയണമെങ്കിൽ अगर किसी को अगर हमें बचाना है तो ഈ പറയപ്പെട്ട യോഗ്യതയുള്ളവരായിരിക്കണം. ये सब गुण वो व्यक्ति में रहना चाहिए। അവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? वो क्या करेगा? വചനം ജഡമെടുത്തു വന്നു. वचन जो देहधारी होकर आया, അവനാണ് നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിർത്താൻ യോഗ്യനായിരിക്കുന്നത്. यही देहधारी आया हुआ व्यक्ति ही हमें परमेश्वर के सामने साफ करके शुद्ध करके खड़ा करके ऐसा शुद्ध करके रखता है कि मानो अभी प्रभु हमसे बात कर सकता है। അപ്പൊ നമുക്കറിയാം, നമ്മൾ ആ ഭാഗം ഇനി നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ നമ്മൾ രക്ഷ പ്രാപിച്ചവരാണ്. आगे हम देखेंगे कि किस रीति से हम लोग उद्धार पाए हुए लोग हैं ആ, करके। അവൻ നമ്മളെ രക്ഷിച്ചപ്പോൾ तो जब उन्होंने हमें बचाया, അവൻ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിലുള്ള നമ്മുടെ അകൃത്യങ്ങൾ യേശു എടുത്ത് പുറകിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞു. हम देखते हैं कि हमें बचाते समय में बचाने के लिए परमेश्वर के नजर के सामने जो जो पाप रखा था, जो थैली में चाप करके मोहर डाल के रखा था, उस पाप को उठाकर पीठ पीछे फेंक दिया। मतलब अभी परमेश्वर उसको नहीं देख रहा। നമ്മള് 90 സങ്കീർത്തനം 8-ാം അധ്യായത്തിൽ വായിച്ച് ദൈവത്തിന്റെ കണ്ണിന്റെ മുമ്പിലുള്ളത് നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പുറകിൽ എറിഞ്ഞു കളഞ്ഞു. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 38:17 ഈ വ്യക്തി അല്ലെങ്കിൽ ഈ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. हमने जो भजन संगीता 90 का 8 में हाँ। जो हमने पढ़ा था हाँ। कि परमेश्वर के जो हमारा पाप और जो अधर्म है परमेश्वर के सामने रखा हुआ है, उन्हीं के सामने है। हाँ। उस पाप को प्रभु ने क्या किया? यशायाह का पुस्तक 38:17 उसका 38 का 17 पढ़ना। हाँ। यशायाह 38 का 17। क्योंकि मेरे सब पापों को तूने अपने पीठ पीछे फेंक हाँ, दिया। तो जो उनके सामने था, जो भजन संगीता में हमने पढ़ा ना हाँ। कि परमेश्वर के सामने हमारा सारा पाप है, हाँ। वो प्रभु यीशु मसीह ने क्या किया? परमेश्वर के पीठ के पीछे डाल दिया। मतलब अभी सामने नहीं दिख रहा है, അപ്പോൾ परमेश्वर के ദൈവത്തിന് सामने। ഇനി ദൈവത്തിന് കാണാവോ? तो अगर परमेश्वर का सामने से जो हमारे गंदगी दिखता था, हाँ। वो गंदगी हट गया है, तो अभी परमेश्वर हमें देख सकता है क्या? Praise the Lord. आमेन। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പ്രവൃത്തിയിലുള്ള വിശ്വാസം. बोले ये देखो, ये है विश्वास कि यीशु मसीह ने किस रीति से कार्य किया कि हम लोग वापस परमेश्वर के नजर के सामने आ सके। ഇനി ദൈവം സഞ്ചിയിൽ വിട്ട് സൂക്ഷിച്ചു വെച്ചിരിക്കുന്നത് अभी प्रभु ने जो हम परमेश्वर ने जो हमारा पाप को छाप डालकर जो एक थैली में डाल के रखा था, നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകം 14:17 വായിച്ചത്, हमने जो अय्यूब का पुस्तक में 14 अध्याय में पढ़ा था, നമ്മളത് മീഖാ പ്രവചനം 7:19 വായിക്കുമ്പോൾ हम लोग मीका का पुस्तक 7 का 19 में हम पढ़ते हैं। समुद्र में डाल। praise the Lord. समुद्र का गहराइयों में डाल दिया, समुद्र के गहराई में डाल दिया। അപ്പം ദൈവം സൂക്ഷിച്ചു വെച്ചിരിക്കുന്നത് എവിടൊക്കെ എടുത്തു കളഞ്ഞു? तो मतलब ये थैली में रखा मतलब क्या है? संभाल कर रखकर हमेशा सामने है। लेकिन अभी उसी को यीशु मसीह ने क्या किया? परमेश्वर के सामने से उठाकर समुद्र के गहराई में डाल दिया। मतलब अभी परमेश्वर के सामने नहीं है वो। Praise the Lord. आमेन। അപ്പോൾ ദൈവത്തിന് നമ്മളെ കാണാമോ? तो अभी परमेश्वर हमें देख सकता है क्या? Praise the Lord. आमेन। നമ്മുടെ ഒരു പ്രവൃത്തിയുമല്ല, इसमें हमारा कोई कार्य नहीं है प्रियो, കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തിയാണ്. ये तो सब प्रभु ने किया। അവന്റെ പ്രവൃത്തി നമുക്ക് വിശ്വാസം വരികയാണ്. उनका कार्य के द्वारा, उनके क्रिया के द्वारा हमारे अंदर विश्वास उत्पन्न हो रहा है। ഇനി നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 65:6 എഴുതി വെച്ചിരിക്കുന്നു. यशायाह का पुस्तक उसका 65 का 6 में हमने पढ़ा अनेक कि हमारा वाक्य हैं। उसमें हाँ। बहुत से वाक्य है, लेकिन सब में एक ज्यादा रेफरेंस नहीं ले रहा। നമ്മൾ യെശയ്യാവ് 43:25 അത് മായ്ച്ചു കളഞ്ഞിരിക്കുന്നു. हमने जो उसमें पढ़ा था कि हमारा जो पाप और अधर्म को लिख के रखा था, वो प्रभु ने यशायाह का पुस्तक 43 का 25 में पढ़ते समय में उसको मिटा दिया करके हम पढ़ते हैं। ഓ എത്ര സന്തോഷമല്ലേ? मैं कितना हाँ। आनंदित बात है ये। ആരാ മായ്ച്ചു കളഞ്ഞത്? किसने मिटाया? കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. प्रभु यीशु मसीह ने मिटाया, അവനൊരു കഴിവുണ്ട്. क्योंकि वो काबिल है। യേശു ചെയ്തൊരു പ്രവൃത്തി यीशु मसीह ने जो किया हुआ कार्य ദൈവത്തിന് തൃപ്തിയായെങ്കിൽ परमेश्वर उसमें तृप्त हो गया, तो നമ്മൾ എത്ര സന്തോഷം
സന്തോഷവാന്മാരാണ്. तो हम लोग कितना आनंदित लोग हैं प्रिय, കാരണം ദൈവം നമ്മളെ കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. क्योंकि अभी परमेश्वर हमें यीशु मसीह के कार्य के द्वारा हमें देख रहा है. ദൈവത്തിനുള്ള പ്രശ്നം തീർത്തു. परमेश्वर की ओर जो हमारे बीच में जो बहुत बड़ा रुकावट था, जो तकलीफ था, वो बात को मिटा दिया प्रभु यीशु मसीह ने. ഹോശേയ 7:2 ദൈവം ഓർത്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. होशे का पुस्तक 7:2 में हमने पढ़ा था कि प्रभु हमारे सारे पापों को स्मरण करते रहता है, याद करते रहता है. നമ്മൾ യെശയ്യാവ് 43:25 उसको हम लोग एसाया का पुस्तक 47:20 में हम पढ़ते हैं, 25 सॉरी 25 में. ദൈവം ഇനി ഓർക്കുന്നില്ല. अभी प्रभु उसको याद नहीं करता, प्रभु स्मरण नहीं करता. Praise पहला the Lord. होशे में क्या पढ़ा? स्मरण करता है. हाँ. ऐसा में अभी पढ़ रहे हैं कि स्मरण नहीं करता. അപ്പൊ യേശുവിന്റെ പ്രവൃത്തി എത്ര അല്ലേ? तो प्रियो, यीशु मसीह का कलवरी क्रूस का कार्य परमेश्वर का क्या क्या बातों को देखो, इतना बड़ा इम्पैक्ट ला रहा है हमारे उद्धार के विषय में. ഇനി നമ്മുടെ കടിഞ്ഞുവപ്പായിരിക്കുന്ന പാപങ്ങൾ फिर हम देखते हैं यशायाह का पुस्तक 1:18 में हमारा जो पाप, जो लालसा था, जो कठोर था, അതെങ്ങനെയാണ് സ്നോ പോലെ വെളുപ്പിക്കും. उसको शुद्ध करके जो ऊन के जैसा क्या, नीम के समान क्या किया? हाँ. हीम के समान एकदम सफेद कर दिया, एकदम शुद्ध हो गया. अभी हम പിന്നെ എരമ്യാവിൽ നമ്മൾ വായിച്ചു, നമ്മൾ ഡിഫൈൽ ആയത് അല്ലെങ്കിൽ പൊള്യൂട്ടഡ് ആയത് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. നമ്മുടെ കർത്താവ് യേശുവിന്റെ രക്തം സകല പാപവും പോക്കി നമ്മെ ശുദ്ധീകരിക്കും. और यिर्मयाह का पुस्तक 2:22 में जो हमने पढ़ा था, जो दाग है, जो धब्बा है, जो हमारे ऊपर लगा था पाप का धर्म की वजह से, हाँ. वो हम लोग पहला यूहन्ना में हाँ. क्या पढ़ते हैं? पहला अध्याय में कि यीशु मसीह हमारा सारा पापों को धोकर शुद्ध करता है. हाँ. मतलब वो दाग और धब्बा भी हटा दिया. ആരാണ് ഇത് ചെയ്തത്? ये सब कौन कर रहा है? ദൈവത്തിന്റെ അതേ എക്സ്പ്രഷൻ ഉള്ള ഇമേജ് ഉള്ളവൻ. मतलब परमेश्वर का वही रूप और स्वरूप होकर जो मनुष्य देहधारी बनकर आया, वही व्यक्ति ने किया. ആ വ്യക്തിക്ക് ആ ദൈവത്തിന് അതേ തേജസ്സുണ്ട്. और उस व्यक्ति का खासियत क्या है? उस यीशु का खासियत क्या है? जो परमेश्वर में महिमा है, वही महिमा यीशु मसीह में है. അവന് അമർത്യതയുണ്ട്. उनमें अमरता है. ഇതെല്ലാം ആർക്ക് ലഭിക്കുന്നു? ये सब किसको उपलब्ध करके दे रहा है अभी? ഇതിന്റെ ഫലം അനുഭവിക്കുന്നവർക്ക്. मतलब जो जिन Praise लोगों the का Lord. जो हल जिनके निकाल के दिया, उन सभी लोगों को प्रभु का वही रूप फिर उनको बांट रहा है प्रभु. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है ये. എന്നിട്ട് നമുക്കൊരു സന്തോഷമില്ല. ദൈവം നമ്മളെ കണ്ടോണ്ടിരുന്നിട്ടും तो अब ये सब होने के बाद इतना बड़ा कार्य यीशु मसीह ने परमेश्वर के सामने ये सब बातें हमारे लिए करने के बावजूद भी हम विश्वासी होने के बाद हम लोग आनंदित क्यों नहीं है? क्योंकि अभी प्रभु ने ऐसा कार्य किया है कि मानो परमेश्वर बार बार अभी हमें ही देखते रह रहे हैं, फिर भी हमारे अंदर आनंद नहीं. അല്ലെ? ദൈവം നമ്മളെ കണ്ടോണ്ടിരിക്കുക. तो प्रियो, अभी परमेश्वर हमें बार बार देख रहा है. ആരെ കാണുന്നത് പോലെ? कैसा कैसा देख रहा है हमें? ക്രിസ്തുവിനെ കാണുന്നത് പോലെ. जैसा वो मसीह को देख रहा है, जो हमेशा परमेश्वर के नजर में यीशु मसीह दिख रहा है, उसी रीति से हमें भी देख रहा है. हम भी उनके सामने हमेशा दिख रहा है. നേരത്തെ ഒരു വ്യക്തിക്ക് മാത്രമേ ദൈവത്തിന്റെ അതേ ഇമേജ് ഉണ്ടായിരുന്നുള്ളൂ. पहला तो सिर्फ परमेश्वर का जो स्वरूप का प्रतिरूप करके दिखाने के लिए एक ही व्यक्ति था, കർത്താവ് യേശു ക്രിസ്തു. वो है प्रभु यीशु मसीह. ഇപ്പോൾ എത്ര പേരുണ്ട്? अभी कितने हैं? बहुत सारे. കാരണം ഇവിടെ നമ്മള് കർത്താവ് മറുവ മലയിലേക്ക് വന്നപ്പോൾ इसलिए प्रभु जब वो रूपांतर पहाड़ में जब वहां पर गया, അവിടെ കർത്താവ് അവിടെ തേജസ്സിൽ അവിടെ കർത്താവ് തേജസ് വെളിപ്പെട്ടു. और वहां पर प्रभु का जो तेज था, जो महिमा था, वो प्रभा था, वहां पर उस पहाड़ में प्रकट हुआ. ട്രാൻസ്ഫിഗേർഡ് പറയും. നമ്മള് കർത്താവിന്റെ ഒരു അവന്റെ തേജസ് അവിടെ അവരുടെ വസ്ത്രം ശോഭയായിട്ട് തെളിഞ്ഞു. तो मतलब उस रूप में वहां पर क्या होगा? यीशु मसीह का वस्त्र भी एकदम शोभा पूर्वक चमकने लगा. നമ്മളെ മത്തായി സുവിശേഷം 17:2 വായിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का पुस्तक 17:2 में हम पढ़ते हैं. ആ, उनके सामने उसका रूपांतर हुआ हाँ, और रूपांतर. उसका मुंह सूर्य के समान चमका हाँ. और उसका वस्त्र ज्योति के समान उजला हो गया. ആ. बस ഇങ്ങനെ കർത്താവിനെ കണ്ടപ്പോൾ इस रूपांतर रूप में जब देखा तो നമ്മള് 3 സഹോദരന്മാര് वहां 3 भाई लोग थे, ആരൊക്കെയായിരുന്നു? പത്രോസ്, യോഹന്നാൻ, യാക്കോബ്. पतरस, याकूब, यूहन्ना. അവരെ മറുവ മലയിലുണ്ട്. वो लोग भी उसी रूपांतर पहाड़ में है. അവർ രണ്ടുപേരെ കാണുന്നുണ്ട്. और उसके साथ साथ वो लोग 2 और लोगों को देख रहे थे. അല്ലേ? ആ രണ്ടുപേരാരാണ്? वो 2 लोग कौन थे? മോശയും ഏലിയാവും. मूसा और एलिया. वाक्य 3 में हम पढ़ते हैं. ഉടനെ തന്നെ അവര് പറയുകയാണ്, तुरंत वो लोग आके प्रभु के पास आके कहता है, കർത്താവേ നമുക്ക് 3 കുടിലുണ്ടാക്കാം. हे प्रभु आओ हम लोग इधर ही रुकते हैं और 3 तंबू बनाएंगे. അപ്പൊ എന്താണ് അവർ ചെയ്തത്? तो मतलब वो क्या कर रहे थे? वो लोग കർത്താവ് യേശുവിനെ മോശയ്ക്കും ഏലിയാവിനും തുല്യപ്പെടുത്തുകയാണ് ചെയ്തത്. मतलब उन लोगों ने क्या किया? उनका जो छोटा सीमित समझ में उन लोगों ने यीशु को मूसा और एलिया का तुल्य में बना दिया. यीशु മോശയും कौन है? ആ, उनसे भी बड़ा है. മോശയും ഏലിയാവും ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാരാണോ? क्या मूसा और एलिया
परमेश्वर के दास है क्या? है परमेश्वर के श्रेष्ठ दास है वो लोग, बड़े दास है वो लोग। ആ എന്നാൽ നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ അവരിൽ ആശ്രയിക്കാൻ ദൈവത്തിന് പറ്റത്തില്ലെന്നാണ് നമ്മൾ യോബിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിച്ചത്. लेकिन अभी हमने अय्यूब का पुस्तक में क्या पढ़ा कि परमेश्वर के श्रेष्ठ के दासों में भी प्रभु गुनाह गलतियां निकाल सकता है, ढूंढ सकता है। मतलब मैंने अगर मेरे उद्धार के लिए मैं मूसा और एलिजा के ऊपर मैं भरोसा किया कि मुझे बचाएगा बोला तो हम बचा भी नहीं सकते, और परमेश्वर उन लोगों पर भी उम्मीद नहीं रख सकते मूसा और एलिजा पर। ऐसा अवस्था है उन दोनों का। അവർക്ക് നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ കഴിയില്ല. वो दो लोग को हमें बचा नहीं सकते, അവര് വചനം ജഡമായി വന്നവരല്ല. क्योंकि वो लोग परमेश्वर का वचन देहधारी होकर आया, ऐसा जन्म नहीं था उनका। അവർക്ക് ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധി രക്ഷിക്കാൻ അവർക്ക് തന്നെ രക്ഷിക്കാൻ കഴിയത്തില്ല. उन लोग को परमेश्वर का जो बड़ा अन्याय, जो दूसरा मृत्यु है, उस मृत्यु से वो लोग दूसरों को खुद तो बच नहीं पा रहे, दूसरों को क्या बचाएंगे वो लोग? അപ്പോൾ അവർ പറഞ്ഞപ്പോൾ तो जब इस तरह पत्रोस ऐसा कह रहा था, ദൈവം മേഘത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടിട്ട് तुरंत परमेश्वर बादलों में प्रकट होकर आया। ദൈവം ഒരു കാര്യം ഇവിടെ പറയുന്നുണ്ട്. तब वहां पर एक बात कहता है, അവിടെ ആ പറയുന്ന വാക്യം അത് നമ്മുടെ മലയാളം ബൈബിളിൽ വന്നിട്ടില്ല. तो वो शब्द मलयालम बाइबल में नहीं आया है। അവിടെ ദൈവം പറയുന്നുണ്ട്, वहां पर परमेश्वर कहता है, തേജസ്സിൽ വെളിപ്പെട്ടിട്ട് പറയുകയാണ്, वो तेजो में रूप में प्रकट होकर कहता है, Behold my son. मेरा पुत्र को देखो। അവരെയല്ല നോക്കേണ്ടത്, मतलब ये दोनों को नहीं देखना, കാണുക എന്റെ പുത്രനെ എന്നുള്ള ആ ട്രാൻസ്ലേഷൻ നമ്മുടെ ബൈബിളിൽ വന്നിട്ടില്ല. ഇംഗ്ലീഷ് ബിഹോൾഡ് This is my beloved. ബിഹോൾഡ് वर्स 5 में नहीं है ना? यह मेरा प्रिय पुत्र है। अब बस ये मेरा प्रिय पुत्र होता है, उसके पहले आना चाहिए कि तुम मेरा पुत्र को देखो। ബിഹോൾഡ് വന്നിട്ടില്ല, ले ले। ബിഹോൾഡ് എന്നുണ്ട്. वो शब्द यहाँ पर हमारा परिभाषा में नहीं आया है। എന്റെ കയ്യിലുള്ള ബൈബിളിൽ ബിഹോൾഡ് എന്റെ പുത്രനെ കാണുക. वो उनके पास का जो इंग्लिश बाइबल में उसमें लिखा है कि हाँ। पहला मेरा पुत्र को देखो। ആ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഇവരാണ് നിത്യൻ, ये है अनंत, मतलब सदा रहने वाला। ഇവരാണ് അമർത്യതയുള്ളവൻ, ये इनमें अमर्त्यता है, ഇവരാണ് എന്റേതായിരിക്കുന്ന സ്വത്തിന് അവകാശി. और इसके पास मेरा सारा धन का जो मिरास का हकदार ये पुरुष है। അതേ പദം തന്നെയാണ് അവൻ രക്ഷിച്ചവരെ കുറിച്ച് യോഹന്നാന്റെ 1 യോഹന്നാൻ 3:1 ബിഹോൾഡ് मैं वही शब्द കാണുക, पहला നാം ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ. यही शब्द को हम लोग पहला यूहन्ना 3:1 में पढ़ते समय में हाँ। वो जो शब्द यहाँ पर आया है, जो यीशु मसीह के बारे में वर्णन कर रहा है, हाँ। वही सेम व्यक्ति वो हाँ। शब्द हाँ। यीशु मसीह में विश्वास करने वाले लोगों को वचन यूहन्ना वहां पर कहते हैं कि तुम देखो कि हम लोग कितने धन्य हो गए, सौभाग्यवती लोग हैं कि हम लोग परमेश्वर का पुत्र कहलाए जाए। കാണി, देखो बिहोल्ड, ആ യേശുവിനെ ചൂണ്ടിക്കാണിച്ചതുപോലെ ദൈവം പറയുകയാണ്. मतलब जिस रीति से परमेश्वर ने उस रूपांतर पहाड़ में यीशु मसीह के ऊपर उंगली दिखाकर कहा, हाँ। मेरा ये पुत्र को देखो, हाँ। वही सेम शब्द पहला यूहन्ना 3:1 में हमारे विषय में भी कहता है, इनको भी देखो। Praise the Lord. आमेन। കാരണം യേശുവിന്റെ തേജസ് നീങ്ങി പോകത്തില്ല. क्योंकि यीशु मसीह का जो महिमा है, तेजस है, वो हटता नहीं, ढलता नहीं, बदलता नहीं। എന്നാൽ നമ്മൾ മോശയെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ मूसा के विषय में हम क्या पढ़ते हैं? 2 कोरिന്ത്യർ 3:11 दूसरा कोरिन्थी 3:11, 2 कोरिന്ത്യർ 3:11 दूसरा कोरिन्थी 3:11। जब वह घटता जाता था, हाँ। तेजो में था, तो वह जो स्थिर रहेगा और भी देखो वो घटता जाता था, हाँ। उसको महिमा तो था, परंतु वो घटता जाने वाला महिमा है पुराना नियम में, और जो मूसा के पास था। എന്നാൽ യേശുവിന്റെ മഹിമയോ परंतु തേജസ്സോ यीशु मसीह का महिमा ऐसा घटने वाला महिमा नहीं है। Praise the Lord. आमेन। അപ്പൊ നമുക്ക് കിട്ടിയ തേജസ് ഏത് തേജസ്സാണ്? उसके लिए हमें मिलने वाला, जो हमें मिला हुआ महिमा कौन सा है? मूसा वाला नहीं है, यीशु मसीह का वाला Praise the है। Lord. आमेन। അപ്പൊ ദൈവത്തിന് നമ്മളെ കാണാവോ? तो अभी यीशु परमेश्वर हमें देख सकता है क्या? आमेन। യെസ്. आमेन। കാരണം അവന്റെ ജീവൻ നമുക്കുണ്ട്. क्योंकि उनका जीवन हमारे अंदर आ गया है। ഇനി ഒരു പാപവും നമുക്കില്ല. अभी हमारे अंदर उस पाप का दशा भी नहीं है, അതെല്ലാം യേശു എടുത്തു മാറ്റി क्योंकि वो जो हमें हमारे अंदर का जो पाप जो हमें नरक में खींच कर डाल सकता है, हाँ। वो आरोप वाला पाप हमारे अंदर नहीं है। हाँ। क्योंकि यीशु मसीह ने क्या किया, हाँ। उसको उठाकर पीठ पीछे डाल दिया। तो अभी परमेश्वर देखेगा तो हमें नरक में डालने वाला पाप नहीं है। Praise the Lord. आमेन। നമ്മൾ ആരായി? अभी हम क्या हो गए? കാൺമീൻ നാം ദൈവമക്കൾ. देखो हम लोग परमेश्वर के संतान कहलाए जा सके, उस अवस्था में पहुंच गए हम लोग। എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है। ദൈവം നമ്മളെ ഉയർത്തി വെച്ചിരിക്കുന്നത്. परमेश्वर ने उतना ऊंचा हमें उठाया है। നമ്മൾ റോമലേഖനം 8:29-30 വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 8 का 29 और 30 में हम पढ़ते हैं, അവിടെ ദൈവത്തിന്റേതായിരിക്കുന്ന ഹൃദയം പകരുകയാണ്. परमेश्वर का मन की बातें वहां पर लिखा गया है। അവിടെ ചിലരെ അവൻ അറിഞ്ഞു. वहां पर हम पढ़ते हैं कि कुछ लोगों को वो पहले से जान लिया, എന്നിട്ട് അവിടെ പറയുകയാണ്, और फिर कहता है അവരെ ആ അറിഞ്ഞവരെ जिन लोगों
लोगों को पहले से जान लिया, അവരെന്ത് ചെയ്തു? മാർക്ക് ചെയ്ത് വേർതിരിച്ചു. उनको ठहराया मतलब क्या है? उनके ऊपर छाप डालकर मोहर करके अलगवाई में अलग कर दिया. ഓ, എത്ര ഭാഗ്യം അല്ലേ? कितना भाग्य की बात है प्रियो. നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചിട്ടാണോ? हम लोग ने प्रार्थना किया इसके लिए क्या? നമ്മുടെ ശ്രമമാണോ? हम लोग ने मेहनत किया उसके वजह से क्या? കാരണം നമ്മൾ എന്ത് ചെയ്താലും ഈ പറയപ്പെട്ട പട്ടികയ്ക്ക് തെരഞ്ഞെടുക്കുകയാണ്. ദൈവത്തിന് സ്വീകാര്യമല്ല. हम लोग कितना भी बड़ा धन्य काम करे परमेश्वर के सामने, हाँ। पर तो भी हमारा पाप, हमारा अधर्म परमेश्वर के सामने, इसलिए हमारा क्रिया हमें बचा नहीं सकता. അപ്പൊ കണ്ടെടുക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം എന്താണ്? तो प्रभु जो वचन जैसा हमने लूका में हमने पढ़ा कि खोए हुए लोगों को हाँ। ढूंढने के लिए आया. हाँ। वो ढूंढने का मतलब क्या है? ആ, അവൻ മാർക്ക് ചെയ്യണം ചിലര്. मतलब वो ढूंढने का अवस्था में आने के लिए खोए हुए लोगों में छाप डालकर परमेश्वर के सामने प्रस्तुत करना पड़ेगा. അവരെ വിളിക്കണം. फिर उनको बुलाना पड़ेगा. വിളിച്ചവരെ നീതീകരിക്കണം. उसको बुलाया, उनको धर्मी ठहराया, വിളിച്ചവര് തേജസ്കരിക്കണം. और उस धर्मी ठहराए हुए लोगों को महिमा भी करना. എബ്രായ ലേഖനം 1:3 ഇങ്ങോട്ട് പോയി നോക്കി. इब्रानियों का पुस्तक 1:3 में जो हमने यीशु मसीह के बारे में हमने पढ़ा था, वही सेम गुण का विशेषता रोमियो का 8 में अभी हमने पढ़ा है. वो दोनों सेम है. जैसा यीशु मसीह के बारे में है वैसा हमारे बारे में कहा गया है. അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ മാർക്ക് ചെയ്ത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? यीशु मसीह ने हमारे ऊपर क्यों मोहर डाल के रखा है? ക്രിസ്തുവിനെ പോലാകാൻ. ताकि हम मसीह के समान बन जाए. നമ്മളെ വിളിച്ചത് എന്തിനാണ്? हमें क्यों बुलाया? ക്രിസ്തുവിനെ പോലാകാൻ. मसीह के समान बनने. നമ്മളെ ജസ്റ്റിഫൈ ചെയ്തത് എന്തിനാണ്? हमें क्यों धर्मी ठहरा के रखा? मैं ദൈവത്തിനെ പോലെ കണ്ടോണ്ടിരിക്കാൻ. क्यों? ताकि हमारे धर्मी ठहराया मतलब क्या? अब यह व्यक्ति में पाप नहीं है. पाप नहीं है मतलब क्या? परमेश्वर अभी वो व्यक्ति को बार बार देखते रहेगा. ദൈവത്തിന്റെ സ്വത്ത് മുഴുവൻ കൊടുക്കാൻ. परमेश्वर का सारा धन उसको देना है अभी, ദൈവത്തിന് സംസാരിക്കാൻ. और परमेश्वर को निरंतर बात करते रहना है. ദൈവത്തിന് മക്കളെ എന്ന് വിളിക്കാൻ. परमेश्वर चाहता है कि कुछ लोगों को हे मेरे प्रिय बच्चों करके बुलाए. ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ്. कितना श्रेष्ठ बात है. അപ്പോൾ കാണാതെ പോയത് എന്താണ്? तो इसलिए खोए हुए थे करके जो हमने पढ़ा उसका मतलब है ആ, പിന്നെ കണ്ടെടുക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണെന്ന് വ്യത്യാസം മനസ്സിലായോ? उनको ढूंढने के लिए आया बोला, तो वो दोनों बातों समझे क्या? मैं നമ്മൾ ശൂലമേറ്റിനെ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ हम लोग शुलमी को हम देखते हैं. നിങ്ങൾ എന്നെ തുറിച്ചു നോക്കണ്ട, ഞാൻ കറുത്തവളാണ്, കാരണം കാണാൻ കൊള്ളത്തില്ല. वो क्या बोलती है कि तुम लोग मुझे ऐसा मत देखो, मैं काली हूँ, मुझे मत देखो तुम लोग. എന്നാൽ കർത്താവ് എന്താ ചെയ്തത്? लेकिन प्रभु ने क्या किया? അവളെ വിളിച്ചപ്പോൾ उसको जब बुलाया, അതിന്റെ 4:7 വാക്യത്തിൽ കർത്താവ് അവളിൽ പ്രവർത്തിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ ദൈവം കർത്താവ് തന്നെ പറയുകയാണ്. 4:7 में श्रेष्ठ गीत सॉन्ग ऑफ सोलोमन 4:7 में हम पढ़ते हैं. हाँ. बस तू सर्वांग सुंदरी है. ആരുടെ പ്രവൃത്തിയാണ്? किसका कार्य की वजह से वो सर्वांग सुंदरी बन गई? Praise the Lord. അപ്പോൾ സർവാംഗ സുന്ദരിയെ കണ്ടോണ്ടിരിക്കാൻ കഴിയില്ലേ? तो अभी जो जीवी या जो व्यक्ति सर्वांग सुंदरी है तो उसको देखते रहने के लिए मन नहीं होगा क्या? അവൾ എങ്ങനെയുള്ളവളാണ്? वो किस रीति से है? കറുത്തവളായിരുന്നു. पहला वो काली थी, കർത്താവ് അവളെ തെരഞ്ഞെടുത്തപ്പോൾ, परंतु प्रभु ने जब उसको चुना, കർത്താവ് അവൾക്ക് വേണ്ടി മരിച്ചപ്പോൾ, प्रभु ने जब उसके लिए मरा, അവൾക്ക് വേണ്ടി രക്തം ചിന്തിയപ്പോൾ, उसके लिए अपना लहू बहाया അവളെ സ്വർഗസ്ഥലങ്ങളിലേക്ക് ഉയർത്തിയപ്പോൾ और स्वर्गीय स्थानों में उसको उठाया, ദൈവം ചോദിക്കുകയാണ്, फिर प्रभु कहता है ഇനി അവളെ നോക്കുവീൻ. अभी उसको देखो. 6:10 നമ്മൾ വായിക്കുന്ന ഉത്തമഗീത. 6:10 श्रेष्ठ गीत में അവൾ എങ്ങനെ ഇരിക്കുന്നു? वो अभी कैसी है? ആ, यह कौन है जिसकी शोभा गौर के तुल्य है, हाँ. जो सुंदरता में चंद्रमा और निर्मलता में सूर्य और पताका फहराती हुई सेना के तुल्य भयंकर दिखाई पड़ती है. praise the Lord. ഇത് സത്യമല്ലേ? ये सत्य है ना? ഇങ്ങനെയുള്ള ഒരാളെ കണ്ടോണ്ടിരിക്കാല്ലേ? प्रिय, इस रीति से सुंदरवती हुआ और का अवस्था में रहने के लिए होने के बाद बार बार देखने का मन हो, ऐसा अवस्था में प्रभु ने हमको बना के रखा है. എങ്ങനെ ഒരു ദോഷവും ദൈവം നീതീകരിച്ചവരെ ആർ കുറ്റം വിധിക്കും? रोमियो का पुस्तक में हम क्या पढ़ते हैं 8वां अध्याय में, परमेश्वर ने जिसको धर्मी ठहराया है उसको फिर कौन दोष लगा सकता है? मतलब वो सुंदरता आ गया तो हमने फिर बदसूरती नहीं है हमारे अंदर फिर. അതുകൊണ്ടാണ് നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നവൻ ആരാണെന്നുള്ള ബോധ്യം. इसलिए प्रियो, हमें जो बचाने वाला, हमारा उद्धार करता, हमारा प्रभु, वो वास्तव में कौन है, उसका असली पहचान हमें होना जरूरी है. അവിടെ നമ്മളെ ആ ഹോശേയ പ്രവചനം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ होशे का पुस्तक में जब हम पढ़ते हैं, കർത്താവ് ചെയ്യുന്ന ചില രക്ഷയുടെ പദ്ധതിയെ കുറിച്ച് ഒരു വിവരണം ഇവിടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. वहाँ पर प्रभु ने उद्धार के विषय में कुछ बातों को वहाँ पर लिखा, विवरण किया है. അവിടെ നമ്മള് ഹോശേയ പ്രവചനം അതിന് 13:14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 13:14 में हम पढ़ते हैं, അവിടെ इങ്ങനെ വായിക്കുന്നു. वहाँ पर इस रीति से हम पढ़ते हैं. मैं उसको दोनों के बल से छुड़ा दूंगा हाँ. और मृत्यु से उसको छुटकारा दूंगा. हाँ. हे मृत्यु, तेरी मारने की
हाँ। हे अधोलोक तेरी नष्ट करने की शक्ति कहाँ रही? ഇവിടെ ചോദിക്കുകയാണ്, മരണമേ, हे मृत्यु, നരകമേ, हे कब्र, നിന്റെ ശക്തിയെ കെടുത്തുന്നവൻ ആരാണ്? तेरा सामर्थ्य को खत्म करने वाला कौन है? നമ്മളത് ശരിക്കും ട്രാൻസ്ലേഷൻ വായിക്കുമ്പോൾ अगर उसका सही परिभाषा में पढ़ेंगे तो ഓ ഡെത്ത്, हे मृत्यु, ഐ വിൽ ബി യുവർ പ്ലേഗ്, നിന്നെ നശിപ്പിക്കുന്നവൻ ഞാനാണ്. मैं तेरा नाश करूंगा. നോക്ക്. वो पढ़ो, फिर से पढ़ना, हे मृत्यु. हे मृत्यु तेरी मारने की शक्ति कहाँ हाँ, रही? ओरिजिनल परिभाषा में है कि हे हाँ, मृत्यु, हाँ। मैं तेरा मारने वाला शक्ति हूँ. मतलब मृत्यु को वो मारेगा, मतलब हाँ। वो लेखक कहता है. ഇവിടെ വായിക്കുകയാണ്, और फिर कहता है, ഓ ഹെൽ, हे कब्र, ഐ വിൽ ബി യുവർ ഡിസ്ട്രക്ഷൻ, നിന്നെ നശിപ്പിക്കുന്നവൻ ഞാനാണ്. आगे पढ़ना. हे अधोलोक हाँ। तेरी नष्ट करने की शक्ति कहाँ रही? हाँ, Praise तो वहाँ the पर Lord. लिखा है कि हे अधोलोक, हाँ। मैं तुझे नष्ट करूंगा. അപ്പോൾ യേശുവിന്റെ മരണം എന്തായിരുന്നു? तो यीशु मसीह का मृत्यु क्या था? യേശു മരിക്കുകയായിരുന്നോ അതോ മരണത്തെ തോൽപ്പിക്കുകയായിരുന്നോ? यीशु मसीह मर रहा था या मृत्यु को हरा रहा था? Praise the Lord. യേശുവിന് മാത്രമേ അത് കഴിയൂ. ये सिर्फ यीशु मसीह ही कर सकता था. നമ്മളത് 13-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ 13 अध्याय में हम पढ़ते हैं, ഞാനാണ് നിന്റെ രാജാവ്, 13:10 വായിക്കുമ്പോൾ 13 का 10 में हम पढ़ते हैं, ആ, अब तेरा राजा कहाँ रहा? हाँ, मतलब वहां पर अभी ऐसा आना चाहिए, अब मैं तेरा राजा हूँ, ഞാൻ നിന്റെ രാജാവാണ്. अब मैं तेरा राजा हूँ. അപ്പോൾ കർത്താവ് നമ്മളെ രക്ഷിക്കുന്നത് ആരെയും കൊണ്ടാണ്? तो मतलब प्रभु जब परमेश्वर अगर हमें बचा रहा है तो हाँ। किसको बेचकर हमें बचा रहा है? നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 1:3 വായിച്ച അതേ കാര്യം തന്നെയാണ് ഹോശേയ പ്രവചനം 1:7 കാണുന്നത്. हम लोग जैसा इब्रानियों 1:3 में हमने पढ़ा, उसी शब्द को होशे का पुस्तक 1:7 में हम देखेंगे. അവൻ ആരായിരിക്കണം? वो कौन होना चाहिए? ദൈവത്തിന്റെ എക്സാക്ട് ഇമേജ് ആയിരിക്കണം, परमेश्वर का वही रूप का प्रतिरूप होना चाहिए, അതേ ബ്രൈറ്റ്നസ് ആയിരിക്കണം, और वही तेज और शोभा रहना चाहिए, അതേ അമർത്യതയുള്ളവനായിരിക്കണം, वही अमरता उनमें रहना चाहिए. ഇതെല്ലാം ഉള്ളവൻ. ये सब भरा हुआ. ഹോശേയ പ്രവചനം 1:7. होशे 1:7. इसलिए मैं उसके लिए सिंह का सा बना हूँ, हाँ। मैं चीते के समान उसके मार्ग में घात लगाए रहूंगा. परंतु यहूदा के घराने पर मैं दया करूंगा और उनका उद्धार करूंगा. उनका उद्धार मैं धनुष या तलवार या युद्ध या घोड़ों या सवारों के द्वारा नहीं, परंतु उनके परमेश्वर यहोवा के द्वारा करूंगा. Praise the Lord. देखो, परमेश्वर यहोवा के द्वारा मैं उनका उद्धार करूंगा. നമ്മുടെ രക്ഷിതാവ് ആരാണ്? हमारा उद्धार करता कौन है? मैं. നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ കഴിവെന്താണ്? हमारे यीशु मसीह का काबिलता देखो, वही हमारा उद्धार है, उसी के द्वारा हमारा उद्धार किया जाएगा. അപ്പോൾ അവനുള്ള അതേ ആ രക്ഷയാണ്, അവൻ തന്നെയാണ് നമ്മുടെ രക്ഷ. तो उद्धार बोलते समय में वो स्वयं ही हमारा उद्धार है. അവൻ ആരാണ്? वो कौन है? നമ്മുടെ രക്ഷയാണ്, हमारा उद्धार है, നമ്മുടെ നീതിയാണ്, हमारा धार्मिकता है, നമ്മുടെ വിശുദ്ധിയാണ്, हमारा पवित्रता ही है, അവന്റെ തേജസ്സാണ്, वो നമ്മുടെ हमारा തേജസ്സാണ്. हमारा महिमा है. वो അത് ആരിലുണ്ട്? वो किसमें है? ക്രിസ്തുവിലുണ്ട്. मसीह में है. ക്രിസ്തുവിനെ ദൈവത്തിൽ എപ്പോഴും കാണാം. और मसीह को परमेश्वर हमेशा देख सकता है. എന്നാൽ നമ്മളെ ഇതിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ परंतु हमें उस अवस्थे में, उस मुकाम में पहुंचाने के लिए കാൽവരിയിൽ कलवरी क्रूज में അല്പസമയത്തേക്ക് हमारे थोड़े समय के लिए ദൈവത്തിന് നമ്മളെ കാണുന്നത് പോലെ കാണാതിരിക്കത്തക്ക രീതിയിൽ യേശു കടന്നുപോയി. मतलब जिस रीति से परमेश्वर अब एक पापी को हमें नहीं दिखने का अवस्था में एक पापी का दशा है, हमें बचाने के लिए यीशु मसीह को थोड़े देर के लिए वो हम जैसे पापियों के समान बन गया. मतलब परमेश्वर अभी क्रूज में देखते समय में हाँ। यीशु को नहीं देख पा रहा है. क्यों? क्योंकि वो हमारे समान बन गया. यीशु वो- पापी नहीं है, हाँ। यीशु पापी नहीं है, हाँ। लेकिन वो हमारे समान बन गया. അവൻ നമുക്ക് വേണ്ടി हमारे लिए ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ നിന്നും परमेश्वर के नजर से കാണാതെ പോയി. वो हट गया, एक खोया हुआ अवस्था में हो गया, ताकि हमें बचा सके, हमें ढूंढ सके. അപ്പോൾ അവൻ നിലവിളിച്ചു. तब यीशु जोर से पुकार के रोया क्रूस में. അവൻ ഒരിക്കൽ പോലും ദൈവത്തെ ദൈവം എന്ന് വിളിച്ചിട്ടില്ല. उन्होंने कभी भी जिंदगी में परमेश्वर को हे परमेश्वर करके पुकारा नहीं था, അവൻ എന്റെ പിതാവേ എന്നാണ് വിളിക്കുന്നത്. क्योंकि वो हमेशा परमेश्वर को पिता करके बुलाता था. ഈ ഒരു രംഗം लेकिन इस अवस्थे में ദൈവം അവനെ കാണാതെ വന്നു. जब एक ऐसा परिस्थिति यीशु का जीवन में आया कि परमेश्वर देखते समय में यीशु नहीं है. അതെന്തിനാണ്? क्यों हुआ? കാണാതെ പോയ നമ്മെ കണ്ടെടുക്കുക. ताकि हम जो खोए हुए लोगों को हमें ढूंढते आया, हमें ढूंढकर अस्तित्व में लाने के लिए, परमेश्वर के नजर के सामने रखने के लिए. അവൻ വരുന്നത് വരെയും ഈ സത്യം നമ്മൾ ഓർക്കുന്നില്ല എങ്കിൽ प्रियो, इसलिए जब तक यीशु मसीह दोबारा वापस नहीं आता, उस वापस का आगमन तक अगर बार बार प्रभु का इस क्रूस का इस कार्य को हमें अगर स्मरण नहीं करेंगे तो ചിലപ്പോൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിലും പാപം വരും. फिर ऐसा है, तो फिर हमारे जीवन में भी पाप आएगा.
അപ്പോൾ ദൈവത്തിന് കാണാതെ വരും. तो हम लोग भी फिर क्या हो जाएगा, परमेश्वर की नजर में फिर हम नहीं रहेंगे. പിന്നെ ദൈവത്തിന് അത് കണ്ടോണ്ടിരിക്കണം. और फिर प्रभु तो चाहता है कि हमें बार बार देखते रहे. അതിന് ദൈവം എന്ത് ചെയ്യും? तो इसलिए प्रभु अभी क्या करेगा? എബ്രായ ലേഖനം 12 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്ന ബാലശിക്ഷ. इब्रानियों का पुस्तक 12 अध्याय में पिता परमेश्वर अपना बच्चों को ताड़ना देता है. കർത്താവിന്റെ മകനെ കർത്താവ് ശിക്ഷിക്കുമ്പോൾ നീ പ്രയാസപ്പെടരുത്. मेरे प्रिय संतो, जब परमेश्वर अपने संतानों को ताड़ना देते समय में तुम लोग व्याकुल ना हो. എന്തിനാണ് ചെയ്യുന്നത്? क्योंकि वो क्यों ऐसा कर रहा है? അവൻ തിരികെ വരണം. ताकि वो पलटकर वापस आए, मन फिराए. അവന് പാപങ്ങൾ ഏറ്റുപറഞ്ഞ് वो अपना पापों को अंगीकार करके ഞാൻ രക്തത്താൽ കഴുകൽ പ്രാപിച്ച് मेमने का लहू के द्वारा धुल जाकर ശുദ്ധ മനസ്സാക്ഷിയിൽ शुद्ध विवेक के द्वारा അബ്ബാ പിതാവേ എന്ന് വിളിച്ച് हे अब्बा हे पिता ऐसा पुकार सके, ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയുടെ മുമ്പിൽ वापस परमेश्वर का नजर के सामने आने के लिए ദൈവത്തിന്റെ എല്ലാ അനുഗ്രഹത്തിനും और परमेश्वर का सारा आशीष का भाग हो जाने के लिए, ദൈവത്തിന് സംസാരിക്കണം. ताकि परमेश्वर वापस उस व्यक्ति से बात करे. എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം നമ്മളോട് സംസാരിക്കാത്തത്? क्यों प्रभु हमसे बात नहीं कर पा रहा? നമ്മൾ വചനം വായിക്കുമ്പോൾ, हम वचन पढ़ते हैं, നമ്മുടെ യാത്രയിൽ हम लोग यात्रा करते हैं. ദൈവത്തിന് എപ്പോഴും സംസാരിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. प्रभु का आग्रह क्या है कि वो हर पल वो हमसे बात करते रहे, संगति करते रहे. എങ്ങനെ അത് സാധിക്കും? कैसा मुमकिन होगा? അതാണ് നമ്മൾ അന്വേഷിക്കേണ്ടത്. वो बात को हमें खोजना है. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞത്, इसलिए प्रभु ने कहा, നിങ്ങൾ എന്റെ സ്നേഹത്തിൽ വസിക്കണം. तुम लोग मेरे प्रेम में बसे रहो. നോക്കുക, ഇതെല്ലാം ഈ ത്യാഗമെല്ലാം ചെയ്ത് എന്തിനാണ്? क्योंकि ये सब त्याग, ये सब बलिदान, ये सब जो मैंने किया, जो दुख वेदना से मैं गया, നിങ്ങളെ സ്നേഹിക്കണം. तुमने प्रेम करके. എന്നാൽ നിങ്ങൾ എന്റെ സ്നേഹം തള്ളിക്കളഞ്ഞ് परंतु अगर तुम लोगों ने मेरा ही प्रेम को ही टुकरा दिया तो. യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ ഒരു വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. यिर्मयाह का पुस्तक में एक वाक्य पढ़ते हैं, 2 അധ്യായത്തിന്റെ 31 വാക്യത്തിൽ. 2:31, 2:31 यिर्मयाह 2:31. हे लोगों, हाँ। यहोवा के वचन पर ध्यान दो. क्या मैं इसराइल के लिए जंगल या घोर अंधकार का देश बना? तब मेरी प्रजा क्यों कहती है, हम तो आजाद हो गए हैं. നോക്ക, ദൈവം ഇസ്രായേൽ മക്കളെ അന്ധകാരമുള്ള, കുഴിയുള്ള, അല്ലെങ്കിൽ താഴ്വരകളുള്ള, യാതൊരു ജനവാസമില്ലാത്ത അന്ധകാര ദേശത്തിലൂടെ അവരെ നടത്തിയപ്പോൾ ദൈവം വാസ്തവത്തിൽ അവർക്ക് എന്തായിരുന്നു കൊടുത്തത്? പകൽ മേഘസ്തംഭം, രാത്രി അഗ്നിസ്തംഭം. നിങ്ങളുടെ കഠിനവും ബുദ്ധിമുട്ടുമുള്ള അവസ്ഥയിൽ ഒരിക്കലും ഞാൻ നിങ്ങൾക്ക് മരുഭൂമിയായിരുന്നില്ല, ഞാൻ നിങ്ങൾക്ക് അന്ധകാരദേശമായിരുന്നില്ല. എന്നിട്ട് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്തു? എന്നെ വിട്ടിട്ട് നിങ്ങൾ പോയി കളഞ്ഞു. तो जब इजराइल के लोग, जब वो लोग मरुभूमि का यात्रा में सफर करते समय में और अंधकार का अवस्था में सफर करते समय में, तराइयों में जब जाते समय में, प्यास से रहकर, भूखा रहकर, उस तरह का अवस्था में जाते रहते समय में इन लोगों को कभी एहसास होने नहीं दिया. क्योंकि दिन में वो बादल का स्तंभ बनकर और रात को वो अग्नि स्तंभ बनकर सदा उनके साथ रहा. प्रभु मतलब उनका एक मरुभूमि का अवस्था, एक जंगल का अवस्था प्रभु कभी भी उनको दिया नहीं. फिर इसलिए प्रभु उनको पूछ रहा है, तुम लोग ये सब तकलीफों में जाते समय में उसका कोई भी अनुभव तुम लोग को अवस्था हुआ नहीं. तुम लोग प्यासे आते समय में तुरंत तुमको पानी मिला, भूखा रहते समय तुरंत तुमको खाना मिला. मतलब तुम लोग उस दबाव में कभी गए नहीं. फिर क्यों तुम लोग मुझे छोड़कर अन्य देव के पीछे चले गए? ऐसा प्रभु पूछ रहा है. ദൈവം അവരെ മരുഭൂമിയിലാണ് നടത്തത്. भले ही प्रभु उनको जंगल में से, मरुभूमि से लेकर गया, പക്ഷെ മരുഭൂമിയുടെ അനുഭവം അവർക്ക് ഉണ്ടായില്ല. लेकिन उस जंगल का, उस मरुभूमि का गर्मी कभी भी उनको लगा नहीं. അല്ലേ? है ना? രാത്രി അവർക്ക് എന്തുണ്ടായിരുന്നു? रात को अंधेरा हो गया, अभी क्या करेंगे, हम देख नहीं सकते, ऐसा कभी शिकायत नहीं किया, आने नहीं दिया. എന്നിട്ടും तो भी നിങ്ങൾ എന്നെ വിട്ടിട്ട് तुम लोग ने मुझे छोड़कर വ്യർത്ഥമായ കിണറ് കുഴിക്കാൻ തുടങ്ങി. तुम लोग जो नाश होने वाला कुओं को क्यों खोने के लिए गए, जिसका कोई फायदा नहीं है. നമ്മൾ 2 അധ്യായത്തിന്റെ 5 മുതൽ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അത് കാണാം. 2:5 से पढ़, वही यिर्मयाह 2:5 से नीचे पढ़ते समय में वहां पर उनका अवस्था को देख सकते हैं. അവിടെ അതിന്റെ 6 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 2:6. 2:6 पढ़ना. उन्होंने इतना भी न कहा, जो हमें मिस्र देश से निकालने आया, जो हमें जंगल में से और रेत और गड्ढों से भरे हुए निर्जल और घोर अंधकार के देश से, जिसमें होकर कोई नहीं चलता और जिसमें कोई मनुष्य नहीं रहता, हमें निकालने आया, वह यहोवा कहाँ है? ഇങ്ങനെയുള്ള സ്ഥലത്തോടെ വിട്ടത് അല്ലേ? देखो इस तरह का अवस्थाओं से, जो मरुभूमि है, रेती है, चक्का लग सकता है, गर्मी लग सकता है, प्यास, ये सब अवस्था से उन लोगों को अनुभव करने नहीं दिया. എന്നാൽ 2:31 വായിക്കുകയാണ്. 2:31 में हम पढ़ते हैं, ഇപ്പോഴത്തെ തലമുറ പറയുകയാണ്, अभी का वंश पीढ़ी क्या कह रहा है? യഹോവയുടെ അരുളപ്പാട് കേൾപ്പീൻ. मेरा वचन को सुनो. ഞാൻ ഇസ്രായേലിന് ഒരു മരുഭൂമി ആയിരുന്നുവോ? മരുഭൂമിയിൽ കൂടെ നടത്തിയിട്ടും മരുഭൂമി ആയിരുന്നില്ല. എന്നിട്ടും ജനം പറയാണ്, ഈ ദൈവം ഞങ്ങൾക്ക് ഒരു നന്മയും ചെയ്യുന്നില്ല. पढ़ो. हाँ. हे लोगों, यहोवा के वचन पर ध्यान दो. हाँ. क्या मैं इस्राएल के लिए जंगल
हाँ, या घोर अंधकार का देश बना, बना मतलब यहोवा बना क्या मतलब क्या? ये लोग इस तरीके का परिस्थिति से जाने पर भी उस परिस्थिति का अनुभव उनको मिला क्या? कभी नहीं। फिर क्यों मुझे ये लोग ऐसा मुझे छोड़कर बाकी बातों में जा रहे हैं? നമ്മുടെ പാപങ്ങൾ നമുക്കെതിരായിരുന്നത് जब हमारा पाप हमारे खिलाफ था, എഴുതി വെച്ചത് വായിച്ചു കളഞ്ഞു. वो और जो लिखा हुआ पट्टी जो हमारे खिलाफ था, प्रभु ने उसको मिटा दिया. നരകവിധി മാറ്റി. हमारे ऊपर जो नरक का न्याय का विधि जो लिखा हुआ था, उसको प्रभु ने हटा दिया. ഒരു അനുഗ്രഹവും ഇല്ലാതിരുന്ന ശപിക്കപ്പെട്ട നമ്മൾ हम लोग जो पूरा श्राप में बचा हुआ था, दबा हुआ था, एक भी आशीष नहीं था. वो सब श्राप को हटाकर आशीष से भरने के बावजूद भी സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളും തന്നു. स्वर्ग का सारा आत्मिक आशीषों से हमें भर दिया. നിത്യജീവൻ തന്നു. अनंत काल का जीवन दिया, നിത്യ തേജസ് തന്നു. अनंत काल का महिमा दिया, സ്വർഗത്തിൽ ധനം തന്നു. स्वर्ग का धन दिया, നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി. हमारा नाम स्वर्ग में लिखा. കാൺമീന ദൈവമക്കൾ. देखो हम परमेश्वर के संतान है. പക്ഷെ ഇപ്പോൾ എവിടെ നമ്മുടെ അനുഭവം എന്താണ്? लेकिन हमारा अनुभव क्या है? वही जंगल और मरुभूमि. ഈ ദൈവം ഞങ്ങൾക്ക് നല്ലവനല്ല. और फिर हम क्या कंप्लेन कर रहे हैं? ये प्रभु हमारा कोई फायदे का नहीं है. എവിടെയാണ് നമ്മുടെ അവസ്ഥ? क्या है हमारा अवस्था प्रियो? എന്നാൽ ഇന്നും വീണ്ടും നമ്മളെ കണ്ടെടുക്കാൻ അവനാകും. അതുകൊണ്ടാണ് പിതാവിന് മുമ്പിൽ നമുക്ക് വേണ്ടി മധ്യസ്ഥ ചെയ്യുന്നത്. प्रियो ऐसा स्वभाव हम लोग कर रहे हैं, हाँ। तो भी हमारा प्रभु यीशु मसीह दोबारा आकर हाँ। हमें ढूंढ ढूंढ कर पिता के सामने रख सके, ताकि हम लोग खोए ना. ऐसा ना खोकर पिता के सामने सदा रहने के लिए हाँ। यीशु मसीह अभी महिमा में पिता के दाहिने ओर बैठकर हमारे लिए मध्यस्थी कर रहा है. നമ്മളോട് സഹതാപം തോന്നാൻ കഴിയുന്ന ഒരു മഹാപുരോഹിതൻ നമുക്കുണ്ട് ഇപ്പോൾ സ്വർഗത്തിൽ പിതാവിന് വലത്തുഭാഗത്ത്. हमारे लिए एक ऐसा महायाजक है जो हमारे लिए विनती करता है, हमारे लिए सिंपैथी दिखाता है, हमारे ऊपर दया दिखाता है. ऐसा तेजों में प्रभु यीशु मसीह पिता के दाहिने ओर हमारे लिए मध्यस्थी कर रहा है. നമുക്ക് അവനെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കാം. इसलिए प्रियो हम लोग सब उसी महान प्रभु यीशु मसीह को ध्यान करें, उन्हीं का ही मनन करें. ഇങ്ങനൊരു പുരോഹിതൻ നമുക്കുള്ളത് കൊണ്ട് ऐसा श्रेष्ठ महायाजक हमारे लिए है. ക്രൂശിൽ മാത്രമല്ല सिर्फ क्रूस में ही नहीं, അവൻ തേജസ് പ്രാപിച്ച് वो महिमा हो जाने के बाद പിതാവിന് വലത്തുഭാഗത്തിരുന്നുകൊണ്ട് पिता का दाहिने ओर बैठकर അവൻ നീതിയിലേക്ക് കൊണ്ടുവന്നവരെ, वो जिन जिन लोगों को धार्मिकता में लेकर आया, ആരുടെ പാപം കഴുകിക്കളഞ്ഞു അവർക്ക് വേണ്ടി जिन जिन लोगों का पाप को धोकर शुद्ध किया, उन लोगों के लिए ഇപ്പോഴും അവൻ എന്ത് ചെയ്യാണ്? अभी भी उन लोगों के लिए क्या कर रहा है? मध्यस्थी कर रहा है. ദൈവം എത്ര നല്ലവനാണ്. हमारा प्रभु कितना भला है. എന്നിട്ടും നമ്മുടെ മറശീല കിടക്കുകയാണ്. फिर भी अगर हमारा आंखों के सामने पर्दा है तो അവൻ എടുത്താ വരുന്നത് ആ മധ്യസ്ഥ നിർത്തിക്കൊണ്ട് നമ്മളെ കൊണ്ടുവരാൻ വരികയാണ്. तो प्रिय प्रभु अभी कहां पर आएगा? वही मध्यस्थी से वो उधर से ही उतर कर आएगा, हमें लेने के लिए आ रहे हो. Praise the Lord. Amen. അവന്റെ ആഗ്രഹം മുഴുവൻ നമ്മളാണ്. क्योंकि प्रभु का आग्रह, परमेश्वर का आग्रह पूरा हमारे विषय में हमारा है. हम में उनका विषय है. അവന്റെ ചിന്ത നമ്മളാണ്. उनका चिंता हमेशा हम है. കാരണം ജീവൻ കൊടുത്തവർക്ക് വേണ്ടി അവന്റെ പ്രാണൻ ഇപ്പോഴും പിടഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുക. क्योंकि जिन जिन लोगों के लिए यीशु मसीह ने जान दिया, उन लोगों के लिए प्रभु का प्राण अभी भी तड़प रहा है कि वो लोग सही मार्ग में आकर उसी सही मार्ग में बने रहे. പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് അവന്റെ മുഖത്തേക്ക് നോക്കാം. इसलिए प्रियो आओ उस प्रभु के चेहरे की ओर अब देखें. നമ്മളെ ഈ നിലവുള്ള ഈ ഭൂമിയുടെ ചിന്ത വിട്ടിട്ട് हम लोग ये भूमि जो मरुभूमि का अवस्था है, जो जंगल का अवस्था है, जो सूखा हुआ अवस्था है, इससे हमारा नजरिया आंखों को हटाकर നമുക്ക് ഉയരത്തിലേക്ക് നോക്കാം. हम ऊंचाई की ओर, स्वर्ग की ओर, जहां पर हमारा धन रखा है, उस प्रभु की ओर देखें. നമ്മളെ കാണാൻ ആഗ്രഹിച്ച് കാത്തിരിക്കുന്ന ഒരുവരുണ്ട്. एक ऐसा प्रभु, एक ऐसा व्यक्ति जो हमारे लिए इंतजार कर रहा है और वो बार बार हमें देखने का चाहत रखता है. उस प्रभु की ओर हम आंखें डालें. അവന്റെ വരവിനെ ബന്ധപ്പെടുത്തുന്നവരായി തീരാനാണ് ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. उनका प्रेम को और उनका वापसी आगमन को और विवश में लाने के लिए, उनका वापसी को और जल्दी लाने का अवस्था जो हम लोग है, ऐसा होने के लिए हम लोग उसके लिए वाट जोते रहे. നമ്മൾ ശരിക്കും വീണ്ടും ജനിച്ചവരാണ്. अगर हम लोग सचमुच नया जन्म पाए तो ഈ നേരത്തെ വായിച്ച തരത്തിലുള്ള പ്രശ്നങ്ങൾ ഇപ്പോഴും നമുക്കുണ്ടെങ്കിൽ अगर वो जो पहले जो हमने शुरुआत में हमने पढ़ा कि हमारा विषय में परमेश्वर के नजर के सामने क्या क्या बात है, हमारा पाप का अवस्था क्या क्या है, वो अगर परमेश्वर के नजर के सामने हमारा पाप अगर अभी भी है तो യേശു അത് എടുത്തു മാറ്റിയില്ല എങ്കിൽ, अगर यीशु मसीह ने उसको हटाया ही नहीं है तो, നമ്മളെ ദൈവമക്കളാക്കിയില്ല हम എങ്കിൽ, लोग परमेश्वर के संतान बने ही नहीं है तो, നിത്യത തന്നില്ലെങ്കിൽ, हमको अनंतता नहीं दिया है तो, നമ്മുടെ പേര് എഴുതിയിട്ടില്ല എങ്കിൽ, हमारा नाम नहीं लिखा है तो നമ്മൾ ദുഃഖിച്ച് നിരാശരായി തന്നെ ജീവിക്കണം. तो फिर सही है. फिर हमको दुखी होकर, निराश होकर, रोकर ही जीना चाहिए, क्योंकि हमारा कुछ हुआ ही नहीं अभी तक. लेकिन ऐसा नहीं है तो Praise the Lord.
അവന്റെ നാമത്തെ ഏറ്റുപറയുന്ന അധരബലമെന്ന സ്തോത്രയാഗം ഇടവിടാതെ അർപ്പിക്കും. Amen. प्रियो, इसके लिए हमारा जिम्मेदारी क्या है कि उस धन्यवाद का सुधीर ऊपर अर्पण का बलिदान हमारा होठों से निरंतर चढ़ाता रहे, കാരണം അവൻ നമ്മളെ രക്ഷിച്ചു. क्योंकि उन्होंने हमें बचाया है. അവന് പോസ്റ്റ് പറയാൻ കഴിയില്ല. वो परमेश्वर झूठ नहीं बोल सकता, അവൻ സത്യദൈവം. वो सत्य परमेश्वर है. അവൻ ക്രിസ്തുവിനെ കൊണ്ട് നമ്മളെ രക്ഷിച്ചു. उन्होंने मसीह के द्वारा हमें बचाया. യഹോവയെ കൊണ്ട് നമ്മളെ രക്ഷിച്ചു. यहोवा परमेश्वर ही उद्धार है. നമുക്ക് നമ്മുടെ രക്ഷയെ ഓർ ദൈവത്തിന് സ്തോത്രം. इसलिए हमारा उद्धार को याद करते हुए परमेश्वर को हम धन्यवाद दें. ആമേൻ. आमेन. Praise the Lord. कितना अनोखा वजन प्रभु ने हमें दिया। सबसे बड़ी बात है कि प्रभु हमारा अगर पाँव उड़ाकर लेकर नहीं गया होता तो बहुत भयानक बात। उधार पाए वालों की तरह उड़ी मार के प्रभु का स्तुति करना चाहिए सच में, है ना। जब 130 वजन संहिता का 3रा वजन में लिखा है कि यदि प्रभु अगर हमारे अधर्मों को याद करता कौन खड़ा हो सकता, कौन खड़ा हो सकता प्रियो, है ना। हमारे जीवन में प्रभु की ओर से हमें जो मिला हुआ ये छुटकारा का महत्व है, हम लोग कितना गहराई में जानना चाहिए। हमारी अवस्था में हमें ये दुनिया में कोई सहायक नहीं, कोई भी नहीं, लेकिन हमारे लिए सहायक आया, है ना। स्वर्ग भी प्रभु की दृष्टि में पवित्र नहीं, आज भी हम प्रभु की उपस्थिति में आने का योग्यता, हमारा कोई योग्यता नहीं, प्रभु यीशु मसीह के नाम पर और उसने बहाए हुए लोगों के द्वारा, इसके अलावा कभी नहीं। प्रभु यीशु मसीह के द्वारा और उसके लहू के द्वारा ही हम निकट जा सकता, है ना। एक बार इसरा प्रार्थना में प्रभु से कहा, इसरा का किताब उसका 9 अध्याय है, उसका 15 वचन का आखिरी शब्द, 15 वचन का उसका आखिरी भाग पढ़ा। कोई तेरे सामने खड़ा नहीं रह सकता। देखा, कोई तेरे सामने खड़ा नहीं रह सकता। प्रियो, ये बहुत बड़ी बात है। तो प्रभु ने हमें दिया हुआ ये छुटकारा, ये पाप क्षमा, ये कितना महत्व का बात है। हम सभी लोग पाप के कारण खो गए थे, हम अपने अपने मार्ग लिए थे, है ना। हम जितना प्रभु को ढूंढा उतना हम दूर गया, परंतु प्रभु हमें ढूंढ कर आए। प्रभु यीशु मसीह ने बोला, मैं खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करने आया। देखो, ये कितना श्रेष्ठ बात है ना। प्रभु यीशु मसीह को जानना इस जीवन में, इससे बढ़कर के धन्य बात। प्रभु का दास शुरुआत में ही बोला, ये दुनिया में सबसे बड़ा धनवान कौन है? जिसको यीशु मसीह मिल गया, जिसको उद्धार मिल गया, है ना। कितना बड़ी बात है, बहुत ही श्रेष्ठ बात। बहुत सुंदर वचनों के द्वारा प्रभु ने हमें और भी इतनी मनुष्य पे सामर्थ पाने के लिए कृपा दिया। प्रभु दासों को वचन बोलने के लिए प्रभु ने बहुत सामर्थ के साथ इस्तेमाल किया। प्रभु को सारी महिमा देते हुए हम सब लोग प्रार्थना में रहेंगे। अतुल में प्रार्थना में अगुवाई करें।